विदर्भामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं, दिवाळी अंधारात गेली आणि जे उरलं सुरलं सोयाबीन हातात आलं त्याला सुद्धा भाव नीट मिळत नाही. जी किंमत आत्ताच्या घडीला मार्केटमधली मी तुम्हाला ती सांगतो, 5,328 रुपये क्विंटल सोयाबीनचा भाव जरी असला तरी खरेदी केंद्र बाजार समित्यांमध्ये सुरू झाली नसल्यामुळे 2700 किंवा 2800 रुपये भाव शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळतोय. कापूस सुद्धा वेचणीला आलाय. काही कापूस मार्केटमध्ये येण्याच्या मार्गावर आहे, म्हणजे मार्केटमध्ये आला सुद्धा आहे. आणि या 8-15 दिवसानंतर जो उरला सुरला कापूस घेऊन शेतकरी खरेदी केंद्रावर जाण्याच्या तयारीत लागलेला आपल्याला दिसेल. पण सीसीआयची केंद्र सुद्धा अद्याप सुरू झाली नाही. त्याची जी नोंदणी आहे त्यात सुद्धा सुलभता नाही. असे अनेक संकट आज घडीला विदर्भातल्या शेतकऱ्यांसमोर आहे. ते विदर्भातल्या शेतकऱ्यांसमोरच संकट आहे असं नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त नुकसान शेतकऱ्यांना झालं त्या अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांसमोर प्रचंड मोठं संकट आहे आणि त्यातून त्यांना कोण सावरणार असा सगळाच एक मोठा प्रश्न, भीषण प्रश्न निर्माण झालेला आहे. आज घडीला आपण विदर्भातल्या मुद्द्यावरती बोलतो, शेतकऱ्यांबद्दल बोलतो. माझ्यासोबत या सगळ्याच भीषण परिस्थितीवर भाष्य करायला, अभ्यासपूर्ण मांडणी करायला विदर्भातले, महाराष्ट्रात तुम्ही सगळेच ओळखता त्यांना, कृषी विषयक अभ्यासक आणि शेतकरी नेते विजय जावंधिया साहेब जोडले गेलेले आहेत. खूप स्वागत करतो मी. काय परिस्थिती आहे विदर्भात? सोयाबीनच्या पिकाची खरेदी केंद्र सुरू झाली आहेत का? दिवाळी आज शेवटचा दिवस भाऊबीजेचा, पण विदर्भातल्या शेतकऱ्यांची दिवाळी ही कशी गेली? शेतकऱ्याची दिवाळी ही काळी आहे, यात काही शंकाच नाही आहे. मला एक जुनं आठवलं की पूर्वीचे प्रधानमंत्री राजीव गांधी दिवाळीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच नागपूरला आले होते आणि तेव्हा एवढी सिक्युरिटी नव्हती. तर विमानतळावर नागपूरच्या मी त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या हातात एक पत्रक दिलं होतं आणि अशी घोषणा दिली होती की किसानों का बज रहा है दिवाला, नेता मना रहे है दिवाळी. या वर्षीची दिवाळी त्याच्यापेक्षाही भयानक आहे. शेतकऱ्यांची पूर्ण दिवाळी काळी झालेली आहे. सरकारची मदत काहीच नाही. मराठवाड्यात जिथे एवढं वातावरण खराब झालेलं आहे, शेतात पाणी पाहिलं आपण, तिथे शेतकऱ्याला जी मदत मिळालेली आहे त्याचे जे आकडे पाहतो मी, कुठे 6,000 रुपये मिळाले, कुठे 8,000 रुपये मिळाले, 18,500 रुपये हेक्टरीची घोषणा आहे. वर्धा जिल्ह्यात सगळे तालुके जाहीर झालेले आहेत दुष्काळग्रस्त. सोयाबीनचं एकरी 1 क्विंटल सुद्धा उत्पादन नाही. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगलंही नाही. 4,000 रुपये एकरी सोयाबीन सोंगायला लागतात विदर्भात, मराठवाड्यात, महाराष्ट्रात सगळीकडे. एकरी 1 क्विंटल 2 क्विंटल, मराठवाड्यात कुठे 2 क्विंटल 3 क्विंटल उत्पादन आहे. पण बाजारात सोयाबीनची MSP ची खरेदी नाही. मध्य प्रदेशमध्ये जशी भावांतर योजना जाहीर झालेली आहे की शेतकऱ्यांनी बाजारात सोयाबीन विकावं आणि जो भाव मिळेल तो भाव आणि MSP चा भावातला फरक भावांतर मध्ये देऊ, आज तर वर्तमानपत्रामध्ये मध्य प्रदेशच्या जाहिराती आहेत. पण महाराष्ट्रात असं काही नाही आणि विदर्भाच्या शेतकऱ्यांना इतकी नापिकी असूनही कोणतीही एक पैशाची मदत नाही. दिवाळी पूर्णपणे काळी झालेली आहे मनोज भाऊ, असं म्हणायला हरकत नाही. मी माझा अनुभव सांगतो. मी अनेकदा जेव्हा वायफडमध्ये राहत होतो तेव्हा मी कापूस विकून, सोयाबीन विकून दिवाळी साजरी केलेली आहे. आज तसं काहीच नाही. अशी भयानक परिस्थिती आहे. सोयाबीनचा 5,328 रुपये MSP आहे. शेतकरी 2800 रुपयापेक्षाही कमी किमतीत सोयाबीन विकतो आहे आणि कापसाची 8,110 रुपये MSP आहे. पण मी आत्ता कुठे ऐकलं की 1-2 ठिकाणी कापसाची खरेदी सुरू झालेली आहे व्यापाऱ्यांची आणि मुहूर्ताचा भाव 7,100 रुपये निघालेला आहे. आता विचार करा की मुहूर्ताची बैलबंडी जर 7,100 ला घेतली असेल तर बाकीचा कापूस कसा घेतला असेल. आणि तुमच्या माध्यमातून सगळ्यांना मी माहिती देऊ इच्छितो की पंजाब, हरियाणामध्ये, गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस निघाला आहे. तिथे 6,000 ते 7,000 रुपये क्विंटल या प्रमाणातच कापूस खपतो आहे. मी 28 तारखेला मागच्या महिन्याच्या गुजरातमध्ये होतो, भरूच जवळ एका खेडूत समाजाच्या संमेलनाकरता गेलो होतो. तिथे ही परिस्थिती
फार भयानक आहे. MSP देशात कुठेही कापसाला मिळत नाही आणि CCIची खरेदी अजून सुरू झालेली नाही. आपल्याकडे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा असं सांगितलं गेलेलं आहे. त्यांनी एक वेबसाईट दिलेली आहे, एक ऍप तयार केलेला आहे म्हणतात CCI, पण त्याच्यावर जाता येत नाही शेतकऱ्यांना. अनेक ठिकाणी नेट नाही आहे, अनेक ठिकाणी हँगओव्हर होतो आहे. मला असं वाटतंय तुमच्या माध्यमातून मी आत्ताच हे सांगून ठेवतो सरकारला की यंदा MSP मिळणार नाही आहे, हे स्पष्ट आहे कापसाला, सोयाबीनला. मग तुम्ही सरळ सरळ अशी घोषणा का करत नाही की शेतकऱ्यांनो तुम्ही तुमचा सातबारा घेऊन या, आधार कार्ड घेऊन या आणि तुमचं सगळा शेतमाल आम्ही MSP ने विकत घेऊ. हे करायला काय हरकत आहे, मला हे समजत नाहीये. यंदा उत्पादनही कमी आहे आणि भावही कमी आहे. मुळात डिजिटायझेशनच्या या युगामध्ये आपण पाहिलं की इंटरनेटच्या जाळ्यामध्ये सामान्य माणूस काही ठिकाणी फसलेला दिसतो. बँकांमध्ये सुद्धा कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे एक चेक जर कोणाला तुम्हाला वटवायचा असेल तर आज काही चेक घेऊन एक बँकेतला माणूस दुसऱ्या बँकेमध्ये जात नाही. तो कम्प्युटरनं तो चेक स्कॅन करून समोरच्या बँकेला पाठवतो आणि मग तिथून ते पैसे त्या खात्यावरती जमा होतात. पण आजच्या घडीला मी माझा अनुभव सांगतो तुम्हाला की या सगळ्या युगामध्ये सुद्धा ही कनेक्टिव्हिटी किती मारक ठरते. याचा अर्थ 5G आलाय, सगळ्या गोष्टी आल्या आहेत, पण संपूर्णपणे जेव्हा तुम्ही विचार करता एखाद्या प्रक्रियेचा तेव्हा अनेक त्रुटी त्यामध्ये दिसतात. हे शहरातलं झालं. गावामध्ये सुद्धा पीक पेरा तुम्हाला नोंदवायचा असतो ऍपवर, तिथे कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येतो. आणि आज घडीला तुम्हाला कापूस तुमच्याकडे तयार आहे आणि तुम्ही जर तिथे नोंदवायला गेला त्या ऍपवर, हे वास्तव आहे, तिथे तो नोंदला जात नाही. शेतकऱ्यांना पुरेशी त्यातली माहिती नाही, माहितीचा अभाव आहे. पण दुसरीकडे जर माहिती घेऊन जर तो तिथे नोंदवायला गेला तर मुळात त्याला कनेक्टिव्हिटीचा गावामध्ये प्रॉब्लेम येतो. अनेक ठिकाणी मोबाईल लागत नाही किंवा इंटरनेट चालत नाही. अशा सगळ्या याच्यामध्ये ही प्रक्रियाच मुळात जर सुलभ केली गेली आणि ती ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही जर मार्ग उपलब्ध करून दिले तर आणखी फायदा होऊ शकतो. पण प्रशासनिक स्तरावरती, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलवरती किती काळजीनं ही सगळी गोष्ट हातात पुढाकार घेऊन हे केलं जातं यावंदे असं नाही, केलं जातच नाहीये ना. आम्ही सतत ही मागणी करतोय की ऑनलाईन बाजूला ठेवा आणि ऑफलाईन सगळं करा. काल मी एक व्हिडिओ पाहत होतो की लाडकी बहिणी काही गावांमध्ये नेटचं कनेक्शन मिळावं म्हणून त्या गावाच्या टेकडीवर चढून ते प्रयत्न करतात आहेत की नेटचं कनेक्शन मिळालं तर आम्ही जोडले जाऊ आणि आम्ही आमचं ऑनलाईन नोंदणी करू. सगळीकडे सगळ्यांना सगळं माहिती आहे ना हो. आता दुसरं पहा, कापूस पणन महासंघाने जाहीर केलाय की आम्हाला खरेदीची परवानगी मिळालेली आहे, पण ते काय म्हणतात आमच्याजवळ पैसाच नाहीये. आता कापूस एकाधिकार योजना तोडूनच टाकली आपण मुक्त अर्थव्यवस्थेच्या नावावर. आता मुक्त अर्थव्यवस्थेच्या नावावर जर विचार केला मनोज भाऊ, तर कापसाची निर्यात तर खुली आहे, पण कापसाची निर्यात खुली असूनही कापसाला भाव नाही अशी विचित्र परिस्थिती आहे. आणि मला तर आज ती कापूस एकाधिकार योजनेची आठवण पुन्हा होते की त्या योजनेमध्ये आपण महाराष्ट्रात आंदोलन करून करून दिल्लीच्या MSP पेक्षा 500 ते 600 रुपये जवळपास 20% बोनस ऍडव्हान्स घेऊन कापूस विकण्याची शेतकऱ्यांकरता एक व्यवस्था तयार केली होती. आज भाजपने जे जाहीरनाम्यामध्ये दिलाय की आम्ही तुम्हाला MSPच्या 20% देऊ, ती एकाधिकार योजना जर आज असती तर ऑनलाईन वगैरे काही करायची गरज नसती आणि 8,110 रुपये MSP आणि त्याच्यावर 20% म्हणजे जवळपास 9,700 रुपये शेतकऱ्यांना कापूस विकण्याकरता एक व्यवस्था तयार असती. इतकं सगळं आहे ना. पण मला असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस विदर्भाचे आहेत, पण ते विदर्भाकरता काही करत नाही याचं मला दुःख आहे. देवेंद्र फडणवीसांनी कुठे असं म्हटलं का हो की कापसाची निर्यात होत नाहीये, कापूस निर्यातीला सबसिडी द्यावी. आज साखरेचे भाव मनोज भाऊ जगात पडले असते ना तर पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांनी साखर निर्याती करता सबसिडीची मागणी केली असती आणि कापूस आयातीवर आयात कराची मागणी केली असती. आज सुदैवाने जगाच्या बाजारात $450 प्रति टन साखरेचा भाव असल्यामुळे आणि 88 रुपये हा डॉलरचा रेट असल्यामुळे ऊस आणि साखर याच्या स्थैर्य आहे. पण आमच्या कापूस गाठींना तर काही मागणीच नाही आहे, कारण जगातच
जे $1.70 2 वर्षापूर्वी कापसाचा भाव होता अमेरिकेत, तो आज 65 ते 75 सेंट पर्यंत, म्हणजे 1 लाख रुपये खंडीवरनं तो 50,000 रुपये खंडीवर आलेला आहे. अर्धा भाव झालेला आहे. आमची कापूस निर्यात होत नाही. आमचा विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही तो कापूस निर्याती करता सबसिडी सुद्धा मागणी करत नाही. सोयाबीनच्या ढेपीच्या निर्याती करता सबसिडीची मागणी करत नाही. कसं काय शेतकऱ्यांचं भलं होणार आहे हो? मी तुमच्या माध्यमातून सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांना आणि सगळ्या अर्थतज्ञांना एक प्रश्न विचारतो की जर जाहीर झालेली A2FL ची C2+50% स्वामीनाथन आयोग नाही, A2+FL वरची 50% जाहीर झालेली MSP जर मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी कर्ज परत कसं करायचं याचं उत्तर देण्याकरता कोणी माझ्या गावात चाय पे चर्चा करायला येणार असेल तर मी त्याला आमंत्रण देतो. हा, आता येतोय मी प्रश्न विचारतो. आपण एडिट करून घेऊ आदित्य. हा, हॅलो, चालेल. हा, माझा असा प्रश्न आहे की मध्ये थोडासा नेटवर्कचा अडथळा आला आपल्याला, म्हणजे हे एक दुखणं कायम असतंच बँकांमध्ये आणि आपण इतक्या काम. तुमचा आवाज कटतोय. हो हो हो. खरेदी केंद्र ही सुरू झाली नाही. याशिवाय कापसातील आर्द्रता ही 35 ते 40% वाढली आणि CCIचा जमा 12% आहे. मजुराची टंचाई हा एक मोठा प्रश्न दिवाळीच्या काळामध्ये तयार झाला. म्हणजे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोरची जी संकट आहेत ते, आणि कापसाला आयात शुल्कात सवलत दिल्यामुळे इथले देशांतर्गत जे भाव आहेत कापसाचे ते सुद्धा पडले. हा एक वेगळा मुद्दा. यावर काय सांगा? नाही, कसं आहे बघा, आर्द्रता आहे आता, पण आता मला असं वाटतं की जर पाऊस आला नाही आणि आता जी कापसाची वेचणी होणार आहे त्याच्यामध्ये आर्द्रता कमी होणार यात काही शंका नाही आहे. आणि 12% आर्द्रता CCIला चालते, त्यात ते कमी भाव थोडा देऊ शकतील, वाद नाही त्याच्यामध्ये. जेवढी आर्द्रता असेल तेवढा भाव कापून त्यांनी द्यावा ना, पण त्यांना खरेदी करावी लागेल. आणि वेचणीची तर त्रास आहेच. 10 ते 15 रुपये किलो वेचणी आहे कापसाची. आणि ज्या भागात तर पाणी आहे शेतामध्ये आणि पुन्हा तुम्ही दाखवतात ते व्हिज्युअल्स, तिथे तर काहीच नाही. तिथे मजुरांचाही प्रश्न आहे. सोयाबीन कापायला मजुरी त्यांना मिळाली नाही, कापूस वेचणीला त्या भागात मजुरी नाही. आणि यंदा विदर्भात सुद्धा कापसाचं उत्पादन कमी येणार हे काळ्या डगरावरची पांढरी रेघ आहे, इतकं स्पष्ट आहे. तुम्ही जे म्हणालात की 11% जो आयात कर होता तो 0 करून टाकला, बरोबर आहे ना, पण हेही समजून घेतलं पाहिजे की 11% आयात कर कमी केल्यामुळे काही कापसाच्या बाजारात मंदी आलेली नव्हती. 11% आयात कर होता तरी कापसाच्या बाजारात मंदी होतीच आणि कापसाची आयात वाढतच होती. मागच्या वर्षी 16 लाख गाठी कापसाची आयात झालेली आहे मनोज भाऊ, पण या वर्षी आतापर्यंत आयात कर असून सुद्धा 40 लाख कापूस गाठींची आयात झालेली होती. हे सत्य नाकारता येणार नाही. एक गणत्रा नावांचे कापूस व्यापाऱ्यांचे नेते आहेत, त्यांनी आयात कर असतानाच एक प्रेस स्टेटमेंट काढलं होतं आणि सरकारला त्यांनी पत्र लिहिलं होतं की या वर्षी शेतकऱ्यांना MSP 8,110 रुपये आम्ही बाजारात देऊ शकणार नाही, पण आम्हाला कापूस विकत घ्यायला द्या. CCIने कापूस विकत घेऊ नये, व्यापारी विकत घेतील आणि व्यापारी ज्या भावाने विकत घेतील तो भाव आणि सरकारची MSP याच्यातला जो फरक आहे तो भावांतर योजनेच्या माध्यमातून सरकारने द्यावा. हे आयात कर असताना जर म्हटलं होतं व्यापाऱ्यांनी तर आता तर काढून टाकला. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आता ते MSP मिळण्याची शक्यताच नाही. पण मोदींनी हुशारी काय केलेली आहे सरकारने, अमेरिकेच्या टेरिफची भीती दाखवून हा आयात कर 0 केलेला आहे. पण एक प्रकारे हा ट्रम्प साहेबांना दिलेला निरोप आहे की आम्ही कापसावरचा आयात कर 0 करतो आहे. उद्या आम्ही सोयाबीन, मका, डेअरी प्रॉडक्ट, पोल्ट्री प्रॉडक्ट हे सुद्धा आयात करण्याचा हळूहळू विचार करू. पण यात आमची कापडाची निर्यात वाढेल
हा जो प्रचार आहे हा चुकीचा प्रचार आहे मनोज भाऊ. आणि हे सगळ्या बुद्धिजीवी लोकांनी, शहरी आमच्या भावा बहिणींनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. याच्याकरता काही मोठी अर्थशास्त्रातली पीएचडी करण्याची गरज नाही. कारण काय होणार आहे आता, असं आहे की 50,000 रुपये खंडी जी रुई यायची भारतामध्ये अमेरिकेची, ती आयात कर रद्द केल्यामुळे 45,000 रुपये खंडीनी येणार आहे. एक खंडी अमेरिकेची रुई, त्यात 356 किलो रुई असते, कॉटन लिंट. आता या 5,000 रुपये स्वस्त झाल्यामुळे काय होईल, 1 किलो रुईचा भाव 15-16 रुपये किलोनी कमी होईल. 1 किलो रुईमध्ये 8 मीटर 7 मीटर कापड तयार होतं. 1 मीटर कापड तयार करण्याचा खर्च 2 रुपयांनी कमी होतात. 2 रुपये मीटरनी कापड स्वस्त झालं तयार, तर काय आमची कापडाची निर्यात अमेरिकेत वाढणार आहे का? 50% टेरिफचा सामना आमचे उद्योगपती करू शकणार आहेत का? कारण त्यांना 1 लाख रुपये खंडीची रुई 50,000 रुपयाला मिळत असताना ते सामना करू शकत नाही. तर हा खोटा प्रचार आहे. पण यात कापूस उत्पादक मरणार आहे पूर्ण देशातला. 3 कोटी गाठी कापसाचं उत्पादन भारतात होणार, हे आता व्यापारी लोक सांगायला लागलेले आहेत. 5,000 रुपये एका गाठीवर जर कमी झाले तर 3 कोटी गाठीवर 15,000 कोटी रुपये कापूस उत्पादकांचे लुटले जाणार जर सरकारने MSP ची खरेदी केली नाही तर. आणि म्हणून मी पुन्हा तुमच्या माध्यमातून आमच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी कापूस प्रदेशातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन दिल्लीला जावं आणि MSP ची खरेदी संपूर्ण देशात प्रामाणिकपणे करावी, हा आग्रह धरावा. तरच कापूस उत्पादक शेतकरी या आसमानी संकटाच्या सामन्यातनं, सुलतानशाहीतनं मुक्त होईल आणि त्या शेतकऱ्याला दिलासा दिल्याचं पुण्य सरकारला लाभेल. 14 ऑक्टोबरला पणन मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये एक बैठक झाली आणि त्यात CCIचे इथले डायरेक्टर, कोणी बडे अधिकारी सुद्धा होते, पणन महासंघाचे पण अध्यक्ष होते, कॉटन फेडरेशनचे होते, सगळेच या विषयाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत व्हावी आणि सुलभतेनं ही प्रक्रिया पुढे जावी यासाठी म्हणून जे काही सगळे वेगवेगळे सिस्टम मध्ये यंत्रणेतले घटक आहे सगळ्यांनी बैठक केली. आज तारीख आपण पाहिली की 23 आणि मुळात हे कापूस तयार आहे बाजारात विकायला, तिथे CCI केंद्र तयार नाही. आणि याशिवाय आगामी येणारा जो कापूस आहे मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातनं, तो खरेदी करण्यासाठी म्हणून जी काही तयारी लागते ती सुद्धा अद्याप तो सुरू झाली नाही. हे सिस्टम मधला हा दोष आहे की आपली प्रशासन कसं काम करतं, अधिकारी कसे काम करतात. उद्या आठवड्याभरामध्ये हा जर पडला बाजारामध्ये तर तो नाडावला जाणार व्यापाऱ्यांकडनं आणि व्यापाऱ्यांकडून तो कमी भावामध्ये खरेदी केला जाणार. इंटरनेटमध्ये साधारणतः आपण जर बातम्या बघितल्या, एक पत्रकार म्हणून आपण जेव्हा एखाद्या मुलाखतीसाठी रिसर्च करतो, बातम्या वाचतो, तेव्हा 20, 22 आणि त्या अगोदरच्या सुद्धा इंटरनेटवरच्या सगळ्या बातम्या या हंगामातल्या सारख्याच आहेत. यावर्षी पाऊस खूप पडला, मराठवाड्यात पडला, तितका तो पडला जरी नसला तरी दिवाळीच्या आसपास या कापसाच्या संदर्भात, सोयाबीनच्या खरेदी संदर्भामध्ये भाव पडणं, दिवाळी अंधारात जाणं, या नित्याच्याच सगळ्या गोष्टी आणि बाबी होऊन गेलेल्या आहेत. मुळात आडते, दलाल, व्यापारी, खत, बियाणं अत्यंत भ्रष्ट पद्धतीने विकणारे लोक, यावर अजून तो सरकारला, पोलिसांना, यंत्रणांना कंट्रोल का मिळवता आला नाही. जर व्यापारी कमी भावानं जर खरेदी करत असेल सोयाबीन, तर त्यावर अंकुश ठेवण्याचं काम हे सरकारचं आहे, यंत्रणेचं आहे. तिथे कुठे फसगत होते, का होत नाही सालोनसाल या सगळ्या गोष्टी दुरुस्त, आणि शेतकऱ्यांना का त्याच्या पदरामध्ये काही 4 पैसे चांगले पडत नाही. कसं आहे, याच्यात व्यापाऱ्यांचा दोष नाही असं माझं स्पष्ट मत आहे. कारण सोयाबीनच्या DOCची निर्यात नाही, बंद नाही. सोयाबीनची DOCची निर्यात खुली आहे, पण जगाच्या बाजारात सोयाबीनच्या DOCला भावच नाही आहे आणि मागणी पण नाही आहे. किती लोकांना हे माहिती आहे की $450 प्रति टनच्या DOCचा भाव हा $300 प्रति टनावर आलेला आहे. मग निर्यात करून भाव मिळणार नाहीयेत. आता व्यापारी का विकत घेत नाही आहेत त्याचं कारण जे आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. मध्य प्रदेशमध्ये चांगल्यात चांगलं सोयाबीन काल मी पाहिलं इंदोरच्या बाजारात, प्लॅन डिलिव्हरी मध्ये 4,200 रुपये क्विंटलवर खपलेलं आहे. आणि हलकं सोयाबीन, खराब झालेलं सोयाबीन
हे 3,000 रुपयापर्यंत खपलेलं आहे. आपल्याकडे आता 2800 ते 3,500 पर्यंत सोयाबीन खपतात अशा बातम्या येतात आहेत. इथे सरकारची जबाबदारी नाकारता येणार नाही. मनोज भाऊ, मी तुम्हाला आठवण करून देतो की विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी हे जाहीरपणे प्रत्येक निवडणूक सभेत सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर 6,000 रुपये भावाने सोयाबीन विकत घेऊ. काय झालं याचं? मागच्या वर्षी घेतलं नाही. मी माझं स्वतःचं सोयाबीन मागच्या वर्षी 4,100 रुपयाला विकलेलं आहे. या वर्षी व्यवस्था नाहीये, 5,300ची व्यवस्था नाहीये. ही जबाबदारी सरकारची आहे. सरकारने सगळे खरेदी केंद्र सुरू केले पाहिजेत. मध्य प्रदेश सरकारने जसं भावांतर योजनेची आता जाहिराती द्यायला सुरुवात केलेली आहे सोयाबीन करता, पण मध्य प्रदेश सरकार किंवा गुजरातचं सरकार कापसाकरता जाहिरात देत नाहीये. याची कारणं काय आहेत हे समजून घेतलं पाहिजे पहिले. मला असं वाटतंय की आता या देशातल्या सगळ्या राजकीय पक्षांना असं वाटतंय की एकमेकांना दोष देत राहायचं, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सगळे राजकीय पक्ष एकत्र येऊन जागतिक बाजारात जी मंदी आलेली आहे त्या मंदीचा सामना करण्याकरता भारताच्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे भारत सरकारचं, दिल्ली सरकार असो की राज्य सरकार असो, यांनी कोणते धोरणात्मक निर्णय घेऊन यांची आर्थिक स्थिती सांभाळली पाहिजे याच्यावर आमच्या देशात चर्चा होताना दिसत नाही. ही खरी परिस्थिती आहे. मला असं वाटतंय की याच्यावर जर चर्चा झाली नाही तर मग भारतातल्या शेतकऱ्यांना यांनी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की तुम्ही शेती करू नका. आम्ही अमेरिकेचा सगळ्यात स्वस्त शेतमाल आणि जागतिक बाजारातलं सगळं स्वस्त आयात करून आम्ही देश पोसू याची तयारी आहे का? मनोज भाऊ, इथे मला एक सांगू द्या. एकीकडे आता मोदीजी म्हणतात स्वदेशी स्वदेशी स्वदेशी, स्वदेशीचे बोर्ड लावा असं त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेला आहे. पण माझं विनम्र मत आहे की तुम्ही स्वदेशी स्वदेशी म्हणता, पण आम्ही तर विदेशी तेल खातो आहोत, आम्ही विदेशी डाळी खातो आहोत आणि आता विदेशी कापूस भारतात येणार आहे. कसं होणार आहे या शेतकऱ्याचं? कोण आहे याचा वाली आणि कोण व्यापारी अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना MSP देणार आहे? अहो, डाळीच्या व्यापाऱ्यांनी 3 महिन्यापूर्वी सरकारला निवेदन दिलं की डाळीवरचा आयात कर जो शून्य केलेला आहे तो 50% आयात कर लावा. आम्ही डाळींना MSP देऊ शकत नाही. सरकार ऐकायला तयार नाही. अशी दुर्दैवी मनोज भाऊ परिस्थिती आहे. तुम्हीच मला सांगा की शेतकऱ्यांनी कोणाकडे जावं? खूप धन्यवाद. तुम्ही वेळ दिला नवरात्रला आणि विस्तारानं सगळी उत्तरं दिली आजच्या या भीषण परिस्थितीवर. काही चांगला मार्ग निघू शकेल. तुमच्या काहींचा आदर राज्य सरकारनं करायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस आणि तुम्ही विचार हा निश्चितपणे झाला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकेल.